मुंबई दिल्लीसह देशातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा। इंटेलिजन्स ब्युरोने दिला इशारा। गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक। त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभारा प्रवेशाला साध्वी हरसिद्धिगिरींचा पाठिंबा। देवस्थान समितीच्या सदस्यांनी साध्वींना काढलं मंदिर परिसराबाहेर। साध्वी आणि सदस्यांमध्ये वादावादी। सिंधुदुर्गात सुरू असलेल्या वाळू वाहतूकदारांच्या आंदोलनात उभी राजकीय फूट। सेना भाजपची आंदोलनातून माघार, तर राणे समर्थक आंदोलन सुरूच ठेवणार। मुंबईत स्वाभिमान रिक्षा बंद आंदोलनाचा बार निघाला फुसकाच। मुंबईत रिक्षा बंद आंदोलनाला थंड प्रतिसाद। नितेश राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ पुकारला संप। पैनगंगा सिंचन प्रकल्पाची किंमत तब्बल 8 पटीने वाढवली। 91 कोटींचा प्रकल्प 714 कोटींवर नेऊन ठेवला भाजप सरकारचा पहिला सिंचन घोटाळा। लातूरमध्ये पाणी टंचाईने घेतला 55 वर्षांच्या लता टाकळेंचा बळी। रात्रभर पाण्यासाठी रांगेत उभं राहिल्यानं हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू। मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यानं 80 वर्षीय आईचाही झाला मृत्यू। माझ्या सुरक्षेला दिलेले पोलीस मोबाईलवर गेम खेळत बसतात। अण्णा हजारेंची सुरक्षा रक्षकांबाबत सरकारकडे तक्रार। सुरक्षा वाढवण्यासही दिला नकार। पाकिस्तानचे 2 अधिकारी भारतात दाखल। T20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर घेणार खेळाडूंच्या सुरक्षेचा आढावा। आणि शिवरात्री निमित्त आज सगळीकडे होतीये शिवाची आराधना। देशभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा।